तर हरिभक्त पारायण औसेकर महाराजांनी दिंडी पंढरपुरात दाखल झाली आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात पुढारी न्यूजशी संवाद साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, आपण बघूया। पंढरपूरला प्रमुख 4 वाऱ्या भरतात, त्यात मधले म्हणले तर माघवारी आहे। त्या माघवारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। औशाहून खरं तर बघितलं तर औसेकर महाराजांची दिंडी वाळवंटामध्ये आलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। महाराज, काय सांगाल की किती दिंड्या आलेल्या आहेत आणि वाळवंटामध्ये आज कीर्तन झालं, काय महत्त्व आहे? खरं तर नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया, सुख देईल विसावा रे। पंढरपूरला येताना चालत येणं याच्यासारखा आनंद जगात नाही, कारण पंढरपूर एक क्षेत्र नाही आहे, महाक्षेत्र आहे। तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे, देवाने हे पंढरपूर निर्माण केलेलं आहे। पण या 4 वारीपैकी या वारीला माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। तुकोबारायांना अनुग्रहित झालेला हा दिवस असल्यामुळे आणि आमच्या फळावर गुरुभक्ती असल्यामुळे आज जवळजवळ 12 ते 15 हजार लोक आज चालत आलेले आहेत आणि आज 65 एकरवर एकूण या दिंडीच्या समवेत 268 दिंड्या आलेल्या आहेत। आणि या दिंड्या सोलापूर, बार्शी, वैराग, मोहोळ, पुणे या सोडून सांगतोय मी तुम्हाला, या सगळ्या सोडून आमच्या केवळ फळावर 268 दिंड्या दाखल झालेल्या आहेत। मोठा संगम आलेला आहे आणि वारकरी चंद्रभागेमध्ये आनंदात लोळत असतात आणि स्वतःच्या जीवाचा उद्धार करून घेतात। तर हे होते औसेकर महाराज। आज त्यांनी सांगितलं की अनन्यसाधारण महत्त्व या माघवारीला आहे। पंढरपूरहून कॅमेरामन JD सह माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।